नमस्कार. आज आपण वर्ग समीकरणाचे उपयोजन याच्यामध्ये लेखी उदाहरण आपण पाहणार आहोत. यामध्ये दिलेलं उदाहरण जे आहे ते उदाहरण आपण आधी समजून घेणार आहोत. त्यातली अट कोणती आहे त्या विशिष्ट अटीनुसार त्या अटीचा उपयोग करून त्या दिलेल्या माहितीचा उपयोग करून आपण त्या लेखी उदाहरणाचं रूपांतर वर्ग समीकरणात करणार आहोत, त्याची मांडणी करणार आहोत आणि मग ते वर्ग समीकरण सोडून मग आपण उत्तर काढणार आहोत. प्रत्यक्षात जेव्हा आपण गणित पाहू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. ते सुरू करण्यापूर्वी जेव्हा नैसर्गिक संख्यांची गणितं येतात आणि वयांची गणितं येतात तेव्हा काय घ्यावं लागतं ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा नैसर्गिक संख्यांची म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्या असा शब्द येईल, क्रमवार नैसर्गिक संख्या, त्यावेळेस काय करायचं? समजा पहिली संख्या 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, म्हणजे एक एकचा फरक आहे बघा. 1 अधिक 1, ही 2 अधिक 1, 3 अधिक 1, ही 4 अधिक 1, हे जे आहे 1, ही पहिली संख्या x मानली 1, इथं 1 च्या x बरोबर आहे. आता इथं हा x म्हणजे 1 म्हणजे x अधिक 2, x अधिक 3, x अधिक 4, अशा पद्धतीने क्रमवार संख्या मानताना पहिली नैसर्गिक संख्या, नैसर्गिक म्हणजे धन म्हणजे मोज संख्या, पहिली नैसर्गिक संख्या x मानू, दुसरी क्रमवार नैसर्गिक संख्या एक एकचा फरक ठेवायचा, x अधिक 1, x अधिक 2, x अधिक 3. मग तुम्हाला जेवढ्या विचारल्या असतील तेवढ्या तुम्ही लिहू शकता. आता सम आणि विषम शब्द आले. क्रमवार सम आणि विषम, पहिली समसंख्या 2, 4, 6, 8, 10 या समसंख्या आहेत आणि विषम 1, 3, 5, 7, 9, 11 या विषम संख्या आहेत. जेव्हा तुम्ही जर नीट पाहिलं समसंख्या 2 अधिक 2 4, 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8, 8 अधिक 2 म्हणजे 2 2 चा फरक आहे. म्हणजे तुम्ही जर विचार याच्यामध्ये केला 2 2 अधिक 4 2 अधिक 2 2 अधिक 4 2 अधिक 6 2 अधिक 8 म्हणजे 2 सगळीकडे बघा, याला x म्हणा. पहिली संख्या काय होईल x आणि 2 चा फरक ठेवायचा, x अधिक 2 x अधिक 4 x अधिक 6 x अधिक 8 हे समसंख्यांच्या बाबतीत. आणि विषम संख्या सुद्धा तसंच बघा, 1 अधिक 2 1 अधिक 4 1 अधिक 5 1 अधिक 6 1 अधिक 8 आणि 1 अधिक 10. बघा बरं, 1 हा कोण आहे? पहिली संख्या आहे जिला आपण x म्हणणार आहोत. मग बघा बरं, पहिली संख्या x, दुसरी x अधिक 2 x अधिक 4 x अधिक 6 म्हणजे पहिली विषम संख्या x असेल तरी पण x अधिक 2 चा फरक ठेवायचा आणि सम जरी असेल तर पहिली समसंख्या x मानायची 2 चा फरक ठेवायचा. अशा पद्धतीने आपण मांडणी करू शकतो. हे झालं संख्यांच्या बाबतीत. आता वयांच्या बाबतीत वयांची गणित आली की आजचं वय x मानायचं शक्यतो. आजचं वय, आजीचं नाही, आजचं वय. मग आजचं वय तुम्ही जर x मानलं, समजा तुमचं वय, तुम्ही आता 10वीत आहात, 10 आणि 6 16 वय तुमचं आहे आणि जर तुमचं आजचं वय 16 वर्ष आहे तर 5 वर्षांनी, नी म्हणजे नंतर, 5 वर्षानंतर 5 वर्षांनी आणखी 5 वर्षांनी तुमचं वय किती असेल? तुमचं 16 आहे अधिक 5 21 वर्ष असेल. म्हणजे तुम्ही काय केलं? पुढचा हिशोब करताना, भविष्यातला हिशोब करताना तुम्ही ते वय मिळवलं तुमच्या आजच्या वयामध्ये. तुमचं आजचं वय जर x असेल तर 5 वर्षानंतर वय किती असेल? x अधिक 5. म्हणजे वर्षानंतर आलं तर मिळवायचं असतं. आणि तुम्हाला जर विचारलं 10 वर्षापूर्वी तुमचं वय किती होतं? तुमचं आज वय 16 आहे. 10 वर्षापूर्वी तुम्ही 6 वर्षाच्या होतात, बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही काय केलं? 10 वजा केलं. 10 वर्षापूर्वी तुम्ही किती वर्षाच्या होता? फक्त 6 वर्षाच्या. म्हणजे जेव्हा तुम्हाला 10 वर्षापूर्वी मागचं विचारलंय भूतकाळातलं तर ते वय तुम्हाला वजा करावं लागेल. मग तुमचं आजचं वय जर मी x मानलं तर 10 वर्षापूर्वी x वजा 10 तुमचं वय असणार आहे. अशा पद्धतीने वयांची गणित सोडवायची आहेत. नंतर म्हटलं की मिळवायचं आणि पूर्वी म्हटलं की वजा करायचं. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही वर्गामध्ये 50 मुली आहेत, मग 50 जणींचं 10 वर्षापूर्वीचं वय किती असेल? प्रत्येकीच्या वयातनं 10 वजा करावं लागेल का? काही जरी 5 वजा करावं लागेल, काहींना 4 वजा करावं लागेल. तसं नाही होणार ना. सगळ्यांचं सरसकट 10 वर्ष वजा करावं लागेल. म्हणजे तुम्ही 10 वर्षापूर्वी प्रत्येकाचं तेवढं 10 वजा करून जे वय ते वय होणार आहे. तर बघूयात आपण प्रत्यक्षात लेखी उदाहरणं जी आहेत ती आपण प्रत्यक्षात सोडून पाहू.
म्हणजे आपल्याला त्याचा अंदाज येईल, पद्धत समजेल. आता आपण जाऊयात सराव संच 2.6 मध्ये. यामध्ये वर्ग समीकरण सोडवल्यानंतर, वर्ग समीकरण तयार केल्यानंतर वर्ग समीकरणाच्या 3 पद्धती आहेत सोडवण्याच्या. पहिली अवयव पद्धत, पूर्ण वर्ग पद्धत आणि सूत्र पद्धत. आता जी पूर्ण वर्ग पद्धत आहे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की कोरोनाच्या कृपेमुळे ती आता कॅन्सल झालेली आहे. म्हणजे सध्या 2च पद्धती आहेत फक्त, अवयव पद्धत आणि सूत्र पद्धत. मग हे जेव्हा आपण सूत्र तयार करणार आहोत, सूत्रामध्ये वर्ग समीकरण तयार करणार आहोत, सूत्र नव्हे वर्ग समीकरण मिळवणार आहोत, तर तिथून पुढे सोडवण्याची पद्धती आपली ऑलरेडी झालेली आहे. 2 पैकी कोणतीही पद्धती तुम्ही वापरू शकता. तरी पण मी काही गणितामध्ये तुम्हाला ते समजून सांगणार आहे. शक्यतो आपण अवयव पद्धत वापरणार आहोत. आलं का लक्षात? आता पहा, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार किती आहे? 84 आहे. आता प्रगतीच्या काय, 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर, म्हणजे प्रगतीचं 2 वर्षापूर्वीच आणि 3 वर्षानंतरचं. आधी आपण प्रगतीचं शॉर्टकट लक्षात ठेवा. आजचे वय x वर्षे मानून 2 वर्षापूर्वी प्रगतीचं वय आणि 3 वर्षानंतर. थोडस शॉर्टकट लिहितोय का, समजून घ्या. 2 वर्षापूर्वी, पूर्वी म्हणजे आता सांगितलं वजा करायचं, आजचं वय x आहे, पूर्वी म्हणजे वर्षे. 3 वर्षानंतर आजचं वय x आहे, नंतर म्हणल्यावर मिळवायचं. बरोबर? ह्यांचा गुणाकार 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतरचा गुणाकार किती आहे? 84. म्हणजे दिलेल्या अटीनुसार x वजा 2x अधिक 3 बरोबर 84. आणि हे आता आपल्याला सोडवायचं, वर्ग समीकरण मिळवायचे. आता बघा, पहिलं पद दुसरा कंस, पहिलं पद दुसरा कंस आणि दुसरं पद दुसरा कंस बरोबर 84. x ने आत ना x वर्ग 3x, वजा चिन्ह बाहेर असल्यामुळे आतले चिन्ह बदलतात. हे होईल वजा 2x अधिकचं होईल वजा 6 बरोबर 84. x वर्ग सजातीय पद आहे, चिन्ह समान, वजा बाकी करा, 3 2 गेला 1x आणि मोठ्या चिन्ह अधिक वजा 6 आणि हा 84 इकडे आल्यावर वजा होईल x वर्ग अधिक 1x. समान चिन्ह बेरीज करू आणि मोठ्या चिन्ह देऊ. झालं? इथपर्यंत आलं? हे समजलं का तुम्हाला? समान चिन्ह आहे तर बेरीज करायची आणि मोठ्या चिन्ह वजा आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये काही न समजण्यासारखं काहीच नाही. आता पुन्हा 3 पद आले बघा. गुणाकार 90 आणि वजाबाकी 1. तर 1 आहे ना, 1 गुणिले 90 म्हणजे गुणाकार 90 आला पाहिजे, वजाबाकी 1 आली पाहिजे. अशा 2 संख्या शोधायच्या. 10 90 आणि 10 तून 9 गेला 1. बरोबर आहे? शेवटी वजा चिन्ह आहे. 2 नियम आहेत बघा चिन्ह देण्याचे. शेवटी जर धन चिन्ह असेल तर ह्या दोन्ही अवयवांना मध्याचं चिन्ह द्यावं, आणि शेवटी जर ऋण चिन्ह असेल जो मोठा आहे त्यालाच फक्त मध्याचं चिन्ह द्यावं, याला दुसरं द्यावं. अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. पहिल्या दोघांमध्ये एक कॉमन घ्या. x कंसात x अधिक 10 वजा इथं 9 कॉमन घ्या, x अधिक 10 बरोबर 0. सॉरी, एक पूर्ण ब्रॅकेट कॉमन नाही घेत बघा. x अधिक 10 x वजा 9 बरोबर 0. हे तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. आपली अशी खूप गणित झाली. पहिल्या बरोबर 0, दुसऱ्या बरोबर 0, हा वजा 10 येईल, हा 9 येईल. वय वजा नसतं म्हणून याला म्हणायचं अशक्य. आणि मग शेवटी 2 उत्तर लिहायचं, पहिल्या मध्ये जायचं. प्रगतीचे आजचे वय 9 वर्षे मानून नाही म्हणायचं, आहे म्हणायचं. आणि तुम्हाला हेच विचारलं असेल बघा, तिचे आजचे वय काढा. साधा आणि सोपं गणित आहे ना, सरळ सरळ. अजून वयाचं गणित आहे का बघा बरं. असेल तर आपण ते आधी घेऊया. वयांची गणित हा आहे ना, 4थं गणित बघा बरं. वाचा बरं गणित नीट. आपल्याला त्याच्यात तेव्हाच कळली पाहिजे, त्याच्यावर असं मांडता आलं पाहिजे नेमकं कशाला एक्स म्हणायचं. थोडासा विचार केला की लॉजिक फक्त थोडंसं डोकं चालवायचं. खूप सोपं गणित असतात ही. एक ओके,
पहा विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असतो. जेव्हा असं लहान मोठेपणा विचारला जातो, एक लहान एक मोठा असतो, त्यावेळेस आपण नेहमी जो लहान आहे त्याचं वय x मानायचं असतं. विवेक किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. विवेक मोठा आहे कोणापेक्षा? किशोरपेक्षा. किशोरचे आजचे वय x वर्ष मान. किशोरचे आजचे वय x वर्षे मानून आणि म्हणून दुसरा कोणी विवेकचे आजचे वय 5 वर्षांनी मोठा आहे. मोठा म्हणलं की मिळवायचं, लहान म्हणलं की वजा करायचं, ने जास्त म्हणलं की मिळवायचं, ने कमी म्हणलं की म्हणजे मोठा आणि जास्त शब्द आले की मिळवायचं आणि लहान आणि कमी शब्द आले की वजा करायचं. 1+5 वर्ष. पुढे त्यांच्या वयांच्या बघा बरं का, त्यांच्या वयांच्या त्यांची वय बघा गुणाकार व्यस्तांची बेरीज. गुणाकार व्यस्त म्हणजे काय? 4 या संख्येचा गुणाकार व्यस्त 1/4 आहे. बरोबर. ज्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकींची गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात. म्हणजे समजा तुम्हाला 1/5 दिलं तर याचं 5/1 गुणाकार व्यस्त आहे. नुसता x असेल तर याचा 1/x होईल. आता हे बघा याचा गुणाकार व्यस्त 1/x, याचा गुणाकार व्यस्त बरोबर. आणि गुणाकार व्यस्तांची बेरीज दिलेल्या अटीनुसार किती दिली बघा बरं. त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6. आता हे उदाहरण सोडताना इथे छेद बघायचे 1/5 तिघांचा गुणाकार करू 6 गुणिले x अधिक 5 असं म्हणायचं. दोन्ही बाजूला 6x अधिक 5 ने गुणून प्रत्येकाला गुणा 6x अधिक 5 गुणिले 1/6 6x अधिक 5 गुणिले x अधिक 5 6x अधिक 5 गुणिले 1/6. x कॅन्सल, x अधिक 5 6 कॅन्सल. इथं आहे 6 x अधिक 5 6x राहील आणि इथं काय राहील x अधिक 5 बरोबर. आता 6 आणि आत म्हणा 6 गुणिले x 6x 6×5 30 6x x ने आत म्हणा x गुणिले x चा वर्ग x गुणिले 5x. सगळे एका बाजूला आणून काय होईल बघा बरं. हा अधिक x वर्ग इकडे आल्यावर होईल वजा x वर्ग, हा अधिक 5 होईल वजा 5x. दोघं आले बघा इकडं. हे असंच आहे अधिक 6x अधिक 30x अधिक 6x. इकडे कोणीच नाही राहिले बघा. हे दोघं मी थांबले. हे हाय जागेवरच आहे बरोबर, कोणीच नाही राहिलं म्हणून 0. आता या अधिक 6 किती होतात 12 अधिक 12 आणि वजा 5 सजातीय पद आहे. 12 तून 5 गेले 7 आणि 7चं चिन्ह मोठं आहे म्हणून वजा x वर्ग 12 अधिक 7x अधिक 30 बरोबर 0. 6 होते 12x हा वजा 5x. मोठ्याचे चिन्ह अधिक दोघांचे वजा किंवा समान चिन्ह आहे म्हणून वजा केले. x वर्ग आहे नेहमी धन असावं म्हणजे आपल्याला आवय पाडायला सोपं जातं म्हणून मी चिन्ह बदलून घेतो. प्रत्येकाचं चिन्ह बदलायचं. प्रत्येकाचं हे वजाचं होईल अधिकचं होईल वजा, हे अधिकचं होईल वजा बरोबर 0. आता बघा गुणाकार 30 आला पाहिजे देखील गुणाकार 30 आला पाहिजे वजा बाकी 7. 10 व्यतिरिक्त 30 आहे बघा. 10 ची वजा बाकी 7 आहे बरोबर. शेवटी ऋण चिन्ह आहे. नियम क्रमांक 2 पहिला नियम काय सांगितलेला आठवतंय का? शेवटी जर धनचिन्ह असेल दोन्ही अवयवांना दोन्ही संख्यांना दोन्ही अवयवांना मधल्याचं चिन्ह द्यावं आणि शेवटी जर ऋण असेल फक्त मोठ्याला मधल्याचं चिन्ह द्यावं. x वर्ग वजा x चल x आहे ना अधिक 3x वजा 30 बरोबर 0. इथे x कॉमन निघेल. इथे x वर्ग इथे x आहे खाली x कॉमन घ्या. 3 आहे 30 म्हणून 3 कॉमन घ्या. हा कंसात आहे पहिल्या बरोबर 0 दुसऱ्या बरोबर 0. याला अशक्य म्हणा.
x बरोबर 10. मग किशोरचे आजचे किशोरच आहे का? बरोबर आहे. किशोरचे आजचे वय x ची किंमत टाका. 10 वर्ष आहे, मला नाही म्हणायचं आहे. विवेकचे आजचे वय x अधिक 5 बरोबर 15 वर्ष आहे. अशा पद्धतीने आपण वयांची गणित सोडवायची आहे. मला असं वाटतं वयांची गणित तुम्हाला समजली असावी. आता आपण संख्यांच्या गणिताकडे जाऊया. पहिलंच गणित बघा संख्येचं. समसंख्या शब्द आहे मला वाटतं पहिलं तर दुसरं गणित बघा बरं कोणतं किती नंबरचं आहे. हा दुसरं गणित बघा. दोन क्रमगत. क्रमागत म्हणजे क्रमवार बरं का. क्रमवार म्हणजे सलग समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. आता समसंख्या सम आणि विषयवार तर 2चा फरक ठेवायचं सांगितलं होतं. आणि नुसतं नैसर्गिक संख्या असतील क्रमवार तर 1चा फरक ठेवायचा. मगाशी कसं सांगितलं. मग पहिली समसंख्या x मान आणि दुसरी क्रमागत किंवा क्रमवार समसंख्या x अधिक 2. 2चा फरक ठेवायचा. सम आलं विषम आलं तरी 2चाच फरक ठेवायचा. नुसतं नैसर्गिक आलं तरी 1चा फरक ठेवायचा. आता वर्गांची बेरीज. आता बघा ह्याचा वर्ग काय x वर्ग दिलेल्या अटीनुसार याचा वर्ग x वर्ग याचा वर्ग x अधिक 2 कंसाचा वर्ग बरोबर काय 244. संपलं. याला सोडवायचं. आता हे x वर्ग असेल बरं का. कंसाचा वर्ग आपल्याला माहिती आहे. a अधिक b चा वर्ग पहिल्याचा वर्ग अधिक हक्काचा 2 ह्या दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा वर्ग. x पहिल्याचा वर्ग अधिक हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा वर्ग. 1x वर्ग 1x वर्ग 2x वर्ग 4x 2चा वर्ग 4 2x वर्ग अधिक 4x अधिक 4 वजा 244 बरोबर हा अधिक 244 निघणार. काळजीपूर्वक करायचं काही नाही करायचं. चिन्ह कशी येतं असमान वजाबाकी करा. 244 4 240 हा मोठा आहे ना म्हणजे चिन्ह वजा. इथं 2 आहे इथं 4 आहे इथं 0 आहे म्हणजे तिघांना 2 ने भाग जाईल. मग याला आपण छोटंसं करू सोपं करू सोपं. दोन्ही बाजूला 2 ने भागू. मग 2x वर्ग छेद 2 4x छेद 2 240 छेद 2 2 2 गेले x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. इथे एक आहे गुणाकार 120 आला पाहिजे. वजाबाकी 2 आली पाहिजे. 12 आणि 10 बघा बरं 12 10 120 12 10 2. शेवटी ऋण चिन्ह आहे फक्त मोठ्याला मधल्याचं चिन्ह द्यायचं. याला दुसरं x वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. या दोघांमध्ये x कॉमन घ्या वजा 10 कॉमन घ्या. पहिल्या कंसात x अधिक 12 दुसऱ्या कंसात x वजा 10 कॉमन येईल. x अधिक 12 बरोबर 0 म्हणा आणि x वजा 10 बरोबर 0 म्हणा. अधिक 12 वजा 12 होईल आणि वजा 10 अधिक होईल. हे अशक्य होईल. इथून पुढे सगळं तुम्हाला यायला पाहिजे. अशी खूप गणित झाली आपली सूत्र पद्धती अवयव पद्धतीमध्ये. पहिल्या यायला जायचं इथं खाली यायचं. पहिली समसंख्या x म्हणजे 10 आहे. समसंख्या म्हणजे आणि धन शब्द आहे ना नैसर्गिक येते वजा चिन्ह नाही नकोय. दुसरी समसंख्या x अधिक 2 10 अधिक 2 बरोबर 12. संपलं. कळतंय का. तिसरं गणित पहा. तिसरं गणित पाचा बरोबर मला कसं सुचतं.
तिसरं गणित. श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेतील आडव्या रांगेतील झाडांची संख्या. आता हे बघा, ह्या आडव्या आणि ह्या उभ्या. जेव्हा आपण ग्राउंडवर उभा राहतो, आडव्या रांगा आणि उभ्या रांगा केल्या, जर प्रत्येक रांगेतील विद्यार्थी संख्या सारखी असेल तर आपल्याला हिशोब करायला खूप सोपा आहे. आडव्या रांगा 10 असतील आणि उभ्या रांगा जर 12 असतील, आडव्या रांगा 10 आणि उभ्या रांगा 12 असतील तर आपण लगेच म्हणू एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे 10 गुणिले 12 120 असं आपण पटकन करू शकतो. तोच हिशोब इथं करायचा आहे. काय म्हटलं त्यांनी बघा बरं, आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. म्हणजे जास्त कुठं आहे बघा बरं, नीट वाचावं. कमी कोणतं जास्त कोणते बघा बरं, आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्यापेक्षा 5 ने जास्त आहे. म्हणजे आडव्या जास्त आहेत, कमी कोणते आहेत, उभ्या. उभ्या रांगेतील झाडांची संख्या x मान आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या शॉर्टकट लिहितोय बरं जरा, जास्त गणित व्हावेत म्हणून. 5 ने जास्त म्हणून, ने जास्त म्हणून अधिक, आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे एकूण झाडे दिलेल्या अटीनुसार एकूण झाडे 150 आहे. बघा त्यांनी देताना दिलं बघा, उभ्या रांगेतील झाडे x मानून आहे पहिली चौकट. आडव्या रांगेतील झाडे काय म्हणजे x अधिक 5, एकूण झाडे किती 150. आता त्यांनी खाली वर्ग समीकरण तयार केलं बघा. आता सोडवायचं वर्ग समीकरण तयार होईल. x ची किंमत काढायची, मग उभ्या रांगेतील आडव्या रांगेतील काढायची. x ने आठवणा x चा वर्ग, x म्हणजे x 5x, हा अधिक 150 इकडे आल्यावर वजा 150 झालं वर्ग समीकरण. गुणाकार 150 वजा बाकी 1 आहे ना, 150 आहे 150 आणि म्हणजे 15 आणि 10 आहे बघा, वजा बाकी 5 आहे बघा. शेवटी वजा चिन्ह नियम क्रमांक 2, मोठ्याला मधल्याचं चिन्ह. इथे x कॉमन निघेल बघा, x म्हणजे x मध्ये x अधिक 15 वजा चिन्ह आहे 10 आणि भागात म्हणून हेच असेल. हा कंस सारखा आहे म्हणून x अधिक 15 राहिलेलं दुसऱ्या कंसात आहे बरोबर 0. याच्या बरोबर 0 मांडा, याच्या बरोबर 0 मांडा. मग अधिक 15 वजा होईल, 0 वजा 15 म्हणजे 15 आणि 10 वजा 10 असं काय होईल. झाड वजा असू शकत नाही, याला अशक्य म्हणा. पहिल्या होईल जागा परतल्या. उभ्या रांगेतील झाडांची संख्या 10 आहे, आडव्या रांगेतील झाडांची संख्या बरोबर x अधिक 5, 10 अधिक 5 बरोबर 15. अशा दोन वेळी द्यायचं तुम्हाला खाली. संपलं गणित. म्हणजे बघा 4 गणित आपली आता संपलेली आहे. 5वं गणित बघा. अवयव पद्धत आपली झाली असल्या कारणानं हे थोडंसं पटापटा होतंय. सुयशला बघा बरं का, गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. बघा बरं, सरळ सरळ नीट ओळ वाचली की सुयशला काय झालं, पहिल्या चाचणीत जेवढे गुण मिळाले होते त्याच्यापेक्षा 10 गुण दुसऱ्या चाचणीत जास्त मिळाले, दुसऱ्यात जास्त मिळाले, म्हणजे पहिल्यात कमी मिळाले. सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण x मान, सुयशला दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण 10 ने जास्त आहे. म्हणून x अधिक 10 किती सोपं आहे. पहिल्या ओळीचं काम संपलं. आता दुसरी ओळ वाचता वाचता लिहायचं बघा. कधी पण दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. बघा दुसऱ्या चाचणीतले गुण याची 5 पट म्हणजे 5 ने गुणायचं दिलेल्या अटीनुसार. याची 5 पट म्हणून 5 कंसात x अधिक 10. 5 पट ही हा हे चाचणीचे काय आलं की बरोबर चिन्ह द्यायचं. पहिल्या चाचणीच्या गुणांच्या वर्गा इतकी आहे. पहिल्या चाचणीत हे गुण आहेत त्याच्या वर्गा इतकी आहे म्हणून वर्ग करायचा. संपलं. समीकरण तयार करूया. 5 ने गुणा 5x अधिक 50 बरोबर x वर्ग. आता हा एकटा येण्यापेक्षा हे दोघं तिकडे घेऊन गेलेलं केव्हाही चांगलं.
आता बघा हा x वर्ग जागेवरच आहे, हा 5x वजा 5x होईल, हा 50 वजा 50 होईल, इथं काहीच नाही राहणार म्हणून शून्य. किंवा एखादी म्हणून सर मी इकडे सांगते अधिक x वर्ग हे पण दाखवतो बघा, x वर्ग इकडे आलं वजा x वर्ग होईल आणि हे दोघं आहे असेच, इथं काहीच नाही राहिलं म्हणून शून्य. आता इथं वजा आल्यावर प्रत्येकाचं चिन्ह बदलायचं, x वर्ग वजा 5x वजा 50, वजाचा अधिक अधिकचा वजा अधिकचा वजा आलं का हेच गुणाकार 50 आणि वजाबाकी इथे येते 50 एक 50 वजाबाकी 5 10 आणि 5 10 5 50 वजाबाकी 5 आहे, शेवटी वजा चिन्ह आहे. नियम क्रमांक 2 चे परत मोठ्याला मधले असेल. आता हे दोघा कॉमन घ्या, हे दोघा कॉमन घ्या, उत्तरी 10 आणि उत्तरी वजा 5 याला म्हणा अशक्य. वजा गुण मिळणार नाहीत ना, का तुम्हाला वजा गुण देतो कोणी नाही ना, ऋण वजा गुण नसतात, त्यामुळे x बरोबर 10. मग सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण खाली जायचं, सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण 10 आहे आणि सुयशला दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण बरोबर x अधिक 10 10 अधिक 10 बरोबर 20 आहे. अशा पद्धतीने आपलं 5वं गणित पण संपलेलं आहे. आता 6वं गणित वाचल्याशिवाय काही जाणार नाही. जेव्हा तुम्ही गणित व्यवस्थित वाचा, त्याच्यातल्या अटी कळतील, तेव्हाच हे गणित सोपे जातील. म्हणजे अंडरस्टँडिंग समजून घेणं फार महत्वाचं आहे. समजलं पाहिजे, न समजता सोडवलं तर याच्यामध्ये तुम्हाला काहीही येणार नाही. आता बघा, श्रीकासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे किंमत तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येच्या 10 पट अधिक 40 असते. म्हणजे बघा, प्रत्येक भांड्याची किंमत कशी आहे, तयार केलेल्या भांड्याची संख्या म्हणजे भांड्याची संख्या आहे ना, त्याच्या 10 पटीपेक्षा 40 ते जास्त. म्हणजे भांड्याच्या संख्येच्या 10 पटीपेक्षा 40 म्हणजे कशाला बोलले 10 आणि 10 पट म्हणजे कुणाची, भांड्यांची संख्या. मग भांड्यांची संख्या x मानू. आणि प्रत्येक भांड्याची किंमत किंवा निर्मिती मूल्य काय म्हणतात ते, भांड्याच्या संख्येच्या 10 पट म्हणजे गुण्य पटकन 10x अधिक 40 म्हणजे अधिक 40. एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य, एका दिवशी एवढे भांडे तयार केले. आता मला सांगा, भांड्याची संख्या आहे 5 आणि प्रत्येकाची किंमत आहे 50. एकूण किती पैसे मिळतील, दोघांचा गुणाकार 250 रुपये मिळतील त्याला. म्हणजे भांड्याची संख्या म्हणजे एका भांड्याची किंमत. आता मला 10 वाया घ्यायच्या, 10 एका वहीची किंमत 10 रुपये, मला घ्यायच्यात समजा 15 वाया घ्यायच्या. एका वहीची किंमत 10 आणि वाया घ्यायच्यात 15. आपण काय म्हणतो, 15 गुणिले 10 150 रुपये झाले की नाही. तसंच आहे, भांडे मला एका भांड्याची किंमत आहे इतकी आणि भांड्याची संख्या इतकी, दोघांचं काय करावं लागेल गुणाकार. एकूण किती रुपये होतात ते 600. म्हणजे x दिलेल्या अटीनुसार x गुणिले 10 x अधिक 40 बरोबर 600. x गुणिले 10 म्हणजे 10x चा वर्ग, x गुणिले 40 म्हणजे 40x अधिक 600 होईल वजा. इथं 0 इथं 0 इथं 0 म्हणजे दोन्ही बाजूला 10 ने भागू. का बरं भागायचं, म्हणजे ते समीकरण छोटं होईल. 10x वर्ग भागिले 10 40x भागिले 10 600 भागिले 10 0 0 गेला 0 0 गेला 0 x वर्ग अधिक 4x वजा 60. इथं 1 इथं 60 गुणाकार 60 ला पाहिजे, वजा बाकी 4 म्हणजे 10 60 10 6 गेले 4. शेवटी गुण आहे. परत नियम क्रमांक 2 जो मोठा आहे त्याला मधल्याचं चिन्ह द्यायचं. x वर्ग अधिक 10x वजा 6x वजा 60 बरोबर. आणि हे सोडवलं तुम्ही आता कॉमन घ्या. x ची किंमत येईल वजा 10, x ची किंमत येईल 6. भांडे वजा नसतात त्यामुळे याला म्हणायचं अशक्य. मग पहिल्या मध्ये जायचं, भांड्यांची संख्या 6 आहे. प्रत्येक भांड्याची किंमत बरोबर 10x अधिक 40
एकच्या ऐवजी किती टाकायचं फक्त 6 गुणाकार करा 60 अधिक 40 म्हणजे 100. बघा बरं 6 भांडे आणि प्रत्येकाची किंमत 100. गुणाकार किती येते बघा बरं 600. करेक्ट. 7वं गणित. थोडं पटापटा काय घेतोय कारण आपल्याला अवयव पद्धत आपली झालेली आहे. तुम्हाला समीकरण खरं तर इथपर्यंत द्यायला पाहिजे. समीकरण तयार करून तिथून पुढे तुम्ही सोडवायला पाहिजे. 7वं. एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास म्हणजे 36 किलोमीटर जाऊन परत माघारी यायचं. मग जाऊन 36 आणि येऊन 36 अंतर सारखंच आहे. प्रत्येकला 8 तास लागतात. प्रत्येकला 8 तास लागतात. जाऊन येऊन 8 तास लागतात एकूण वेळ. मग जाण्याचा वेळ काढू येण्याचा वेळ काढू. बोटीचा संथ पाण्यातील वेग इथे लिहूया आपण. बोटीचा संथ पाण्यातील वेग x किमी पर तास आहे असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग किती? नदीच्या प्रवाहाचा वेग नाही हा दिलाय तुम्हाला किती 12 दिला. सॉरी बोटीचा वेग दिला 12. नदीच्या प्रवाहाचा वेग काय म्हणू x किलोमीटर पर तास. आपण हे गणित पहिल्या प्रकरणात पाहिलेले आहे पहा 2 चल वापरून 2 चलातील रेषीय समीकरणामध्ये. त्यावेळेस आपण बोटीचा वेग x मानायचो आणि त्याचा वेग y मानायचो आणि मग प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आठवतं का काही. मग आता मला सांगा बोट चालली आहे आणि त्याच्याबरोबर प्रवाह पण चाललाय म्हणजे प्रवाहाच्या दिशेने चालली आहे एका दिशेला. तर 2 वेग एकत्र येतील म्हणजे दोघांची बेरीज करावी लागेल आणि ज्यावेळेस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्यावेळेस दोघांची वजाबाकी करावी लागेल. म्हणजेच बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग दोघांची बेरीज 12 अधिक x किलोमीटर पर तास आणि बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे दोघांची वजाबाकी करावी लागेल. बोटीतून नदी वजा करायची हा नदीचा वेग उलट नाही करायचं म्हणून 12 वजा x किलोमीटर पर तास. आता मला मिळाला वेग. मला माहिती आहे किती किलोमीटर जातोय तो प्रति 36 किलोमीटर जातोय. किती किलोमीटर जातोय 36 म्हणजे मला अंतर माहिती आहे आणि मला वेग माहिती आहे. मग मी सूत्र आहे बघा माझ्याकडे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. हा वेग इकडे आला बघा अंतर भागिले वेग म्हणजे मला आता जातानाचा वेळ आणि येतानाचा वेळ काढतो आणि दोन्ही वेळची बेरीज 8 आहे म्हणजे मला समीकरण मिळेल. बघा बरं का 36 किलोमीटर अंतर काटण्यास बोटीचा प्रवाहाच्या दिशेने काटण्यास प्रतीकला प्रवाहाच्या दिशेने बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर अंतर. आपण थोडंसं सुसूत्रपणा आणू याच्यामध्ये किंवा शॉर्टकट केलं तरी चालेल. प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर अंतर जाण्यास लागणारा वेळ जाण्यास लागणारा वेळ अंतर भागिले वेळ. सांगा किती किलोमीटर जायचं अंतर 36 आणि प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे 12 अधिक x बरोबर. आणि हीच ओळ फक्त काय म्हणायचं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर अंतर जाण्यास लागणारा वेळ बरोबर अंतर परत 36च आहे आणि वेग मात्र विरुद्ध दिशेने. करेक्ट. तास म्हणा बरोबर. हा प्रवाहाच्या दिशेने लागणारा वेळ आणि हा विरुद्ध दिशेने लागणारा वेळ दोघांची बेरीज एकूण दिली आपल्याला 8 तास म्हणून 36 छेद 12 अधिक x अधिक
36/12 वजा x बरोबर 8. इथे हा छेद दोघांचा गुणाकार, दोन्ही बाजूस 12 अधिक x आणि 12 वजा x ने गुणून 12 अधिक x 12 वजा x गुणिले 36/12 अधिक x अधिक 12 अधिक x 12 वजा x गुणिले 36/12 वजा x आणि 12 अधिक x 12 वजा x गुणिले, मी काय केलं, त्याचे दोन कंस येतं, या दोन कंसाने दोन्ही बाजूला प्रत्येकाला गुणलं. इथे बघा 12 अधिक x कॅन्सल होईल, 36 कंसात 12 वजा x आहे, इथं हा वजा x कॅन्सल झाला म्हणजे 36 कंसात बरोबर 8 आणि दोन कंस एकमेकाला गुणले आहेत. आता हे कसं सोडवायचं थोडक्यात सांगतो पहा. वर्ग समीकरण तयार करता आलं पाहिजे इथे. छत्तीस ने आठ गुणा 12 सक 72, सॉरी 12 सक 72, 36 12 सक 72 बाकी 36 आणि 2 12 सक 72 40 7 बाकी 36 7 7 13 43 वजा 36x अधिक बरं 36 गुणिले 12 432 अधिक हे 36x हा 8 आणि या दोघांचा गुणाकार a अधिक b आणि a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग असतं. बघा एकदा अधिक एकदा वजा असेल ना, हे सूत्र झालंय आपलं. एकदा अधिक एकदा वजा असेल तर पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग असतो. मग इथं पहिल्याचा वर्ग कोणी 12 चा वर्ग 144, दुसऱ्याचा वर्ग वजा बरं का 8 ने 8 गुणा तोपर्यंत वजा 36 आणि अधिक 36 कॅन्सल होती. दोघांची बेरीज 864 बरोबर 8 ने गुणा 144 गुणिले 8 832 32 35 8 3 11 1152 आणि वजा 8x वर्ग. आता आपण हे सगळं एका बाजूला आणू शकतो. वजा 8x वर्ग अधिक होईल हा आहे असाच बरं का, आणि हा अधिकचा काय होईल वजा होईल. 1152 वजा 864 12 तून 4 गेले 8 4 तून जाणार नाही म्हणून 8 आणि 6 14 288 8x वर्ग चिन्ह असामान्य आहे म्हणून वजाबाकी केली, मोठ्या चिन्ह वजा आहे. आता इथे बघा वर्ग समीकरण आलंय पण दोनच पद आहेत. x वर्ग पद आहे, x चं पद नाहीये म्हणजे मधलं पद नाहीये. मग मधलं पद जर नसेल तर आपण सामायिक घेतो कॉमन. मग हे दोन पद्धती करताय बघा. 8 कॉमन घेतला, सॉरी 8च कॉमन नाही घेत फक्त. मग x वर्ग वजा 8 त्रिक 24 आणि 8 सत्त 48 बरोबर 0. हा गुणिले 8 तिकडे निघून जाईल म्हणजे x वर्ग वजा 36 बरोबर 0. असा वर्ग आहे x वजा 6 x अधिक 6 बरोबर 0. तुम्ही सोडू शकता. पहिल्या बरोबर 0 दुसऱ्या बरोबर 0 म्हणजे x ची किंमत 6 आहे आणि x ची किंमत वजा हे अशक्य आहे म्हणजे 6 उत्तरी प्रवाहाचा वेग. ही एक पद्धत झाली, मी पटपट सोडून दिली. आता दुसरी पद्धत या तिकडे घेऊन जा. 8x वर्ग बरोबर 288 गुणिले 8 भागिले होईल. या दोघांचा भागाकार 36 येईल. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन वर्ग निघून गेला आणि अधिक वजा हा 6चा वर्ग आहे म्हणजे x बरोबर 6 आणि x बरोबर वजा 6 याला अशक्य म्हणा. बरोबर म्हणजेच x बरोबर 6 नदीच्या प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर पर तास आहे. अशा पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो. यातून 10 वगैरे समजून सांगतो बघा. आता एक
पहा शेवटचं गणित त्यातली 8वा नंबर आपण नंतर सोडूया. पटकन समजणारी गणित मी आधी घेतोय. बाजूच्या समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये ए बी समांतर सी डी त्यांचं क्षेत्रफळ किती दिले बघा. याचं क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची किंवा लांबांतर म्हणतात. नीट समजून घ्या. समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज हे बघ. ह्या दोन्ही समांतर आहेत. AB समांतर CD ही AB आणि CD यांची बेरीज. समांतर बाजू आहेत ह्या. उंची म्हणजे ही लंबाची DM आणि इकडून कोणाचे क्षेत्रफळ. ओके. आता काय काय दिलं बघा गणितामध्ये. क्षेत्रफळ दिलंय 33 बरोबर. आता AB किती बघा बरं. x CD किती आहे 2x अधिक 1 आणि AM किती आहे x वजा 4. हा भागिले 2 गुणिले होईल म्हणजे 66 होईल. ही बेरीज काय बरं किती x होती 3x. x चा 2x 3x अधिक 1. हा जो गुणाकार हे एकच आहे ना. अधिक तिकडे गेला वजा होईल. हा गुणाकार करून याला वजा करून टाकू म्हणजे इकडे शून्य राहील. बघा बरं काय. पहिलं पद दुसरा कंस दुसरं पद दुसरा कंस गुणा 3x वर्ग वजा 12x अधिक 1x वजा 4. चिन्ह समान. वजा करा 12 ने त्याला 11x मोठ्या चिन्ह वजा. बघा बरं का. 3x वर्ग वजा 11x वजा 4 हा अधिक 66 वजा होईल. समान चिन्ह बेरीज करा. 66 4 70 मोठ्याचं चिन्ह वजा. गुणाकार 3 गुणिले 70 आला पाहिजे आणि वजाबाकी 11 आली पाहिजे. अशा दोन संख्या शोधा. बघा बरं का. 3 गुणिले 7 आहे 70 मी याला फोडलं फक्त तर लगेच मला कळलं बघा 21 आहे आणि हे 10 आहे. बघा 21 गुणिले 10 हे 210 ना. 21 आहे 210. 21 आणि 10 ची वजाबाकी 11. शेवटी वजा चिन्ह आहे. नियम क्रमांक 2 मोठ्याला मधले असेल. तीन 7 21 म्हणजे 3 आणि x वर्ग x मध्ये x कॉमन निघेल. 3 गेला x गेला x. 3 7 10 7 म्हणून 10 कॉमन निघेल. पहिल्या ह्याच्यात x वजा 7 आणि दुसऱ्या ह्याच्यात 3x अधिक 10. पहिला कंसाबरोबर 0 माना. दुसऱ्या कंसाबरोबर 0 माना. x बरोबर 7 अधिक 10 वजा होईल आणि x बरोबर 7 ह्या सही 2 किती. पण आता बाजू कधी वजा असते का. वजा 4 सेंटीमीटर काढतो कधी आपण नाही. मग याला काय म्हणायचं अशक्य. x बरोबर 7 म्हणजे x बरोबर 7 आली बरं. आणि मग AB बरोबर किती होईल 7. BC बरोबर 2x अधिक 1 2 गुणिले 7 अधिक 1 आणि गुणाकार करा. 7 गुणिले 14 अधिक 1 15. BC बरोबर AD 7 वजा 2 5. AM बरोबर 7 वजा 4 3. अशा पद्धतीने आपण यातली उदाहरणं सोडवू शकतो. आता याच प्रकारचं गणित परत पुढे आहेत बरं का. पण आपण ते नंतर पाहूया. ठीक आहे.
पुढच्या तासाला आपण याची आणखी गणितं पाहूयात. धन्यवाद.